म्हणजे असं विशिष्ट देवाला वाटतं. आता प्रश्न येतो की देव म्हणजे काय? हा बरोबर आहे ना. तुमची व्याख्या काय देव म्हणजे काय मला सांग. बरं देव आहे काय? श्रद्धा. पण देव म्हणजे काय? श्रद्धा कपूर पण आहे. शक्ती कपूरची परवडणार आहे का मला सांगा. विशिष्ट विचाराचे लोक एकत्र येऊन ते काहीतरी चालीरीती किंवा रूढी परंपरा निर्माण करतात आणि त्याला अनुसरून ते त्यांचं जे वागतात ना थोडक्यात त्यालाच आपण धर्म करू शकतो. ठीक आहे. ओके. सो हे मला मान्य आहे. ओके. पण आता पुढचा प्रश्न होता की का मग ह्या रूढी परंपरा कशासाठी कोणी धर्म म्हणजे वेगळं आपण चुकीचं काय वापरतो किंवा एखाद्याने चुकीचं काही केलं त्याला धर्मानुसार म्हणजे त्या याच्यातून चालू एक नियमावली आहे. बरोबर. ठीक आहे. जरा जवळ आहे. मी काहीतरी सांगतो. rules, regulations with social behavior, culture. पण का? Rituals. वाय? कशासाठी? काय वाटतं? आपण तिथं जन्म आहे तिथल्या रूढी आणि परंपरांचा आपल्याला पण मला म्हणायचं की हे व्हाय म्हणजे कशासाठी? प्रतीक्षा तुम्हाला काय वाटतंय? समाजात एक सुसूत्रता किंवा एक डिसिप्लिन व्हेरी ओके. सो हा एक मुद्दा आहे. कोमल किंवा एखाद्या बरं ठीक आहे. बरोबर. अजून हर्षदा काय वाटतं धर्म म्हणजे काय? धर्म हा संस्कृत शब्द आहे. धर्म जो धरून ठेवतो असा. या शब्दाची व्युत्पत्ती कशी आहे? जो सगळ्याला धरून ठेवतो असा. कशाला धरून ठेवतो? समाज व्यवस्थेला धरून ठेवतो. तो आता जसं IPC आहे, इंडियन पिनल कोड आहे, CRPC आहे, तसं अगोदर धरून ठेवणारा काय होतं? रूढी आणि परंपरा होत्या. आता या रूढी आणि परंपरा माणसाने निर्माण केल्या असं जर लोकांपर्यंत जर पोहोचलं तर लोक त्याला मानणार नाही. मग त्याला काय दाखवलं जातं की बाबा हे काय आहे? हे अपौरुषेय आहे. हे माणसाने निर्माण केलेलं नाही. आलं लक्षात? हे अपौरुष आहे. हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. ओके. जसं की वेदांची निर्मिती आकाशवाणी झाली आणि मग ते वेद ऐकले गेले. ते आकाशवाणी देवानी केलेली आहे आणि ते ऐकले गेले आणि मग वेद दिले गेले म्हणून वेदांना श्रुती म्हटलं. बरोबर. सो एक विशिष्ट समाज व्यवस्था विकसित होत असताना तो समाज बांधला जावा, धरून ठेवला जावा, याच्यासाठी काहीतरी नियमावली असली पाहिजे आणि ही नियमावली म्हणजेच धर्म. बरोबर. ही नियमावली म्हणजे धर्म. सो धर्म म्हणताना फक्त कर्मकांड बघतो. ऍक्च्युली धर्माची व्याख्या ती नाही. सो उदाहरणार्थ की तुम्ही धर्म ह्या संस्कृत शब्दाला धरून जर मागे गेला तर ते म्हणतात की तुमचा विद्यार्थी म्हणून काहीतरी धर्म आहे. मी एक शिक्षक आहे म्हणून माझा काहीतरी धर्म आहे. तुम्ही स्त्रिया आहात म्हणून तुमचा एक धर्म आहे. काही सुद्धा हे बाकीचे सगळे पुरुष आहेत म्हणून त्यांचा काही धर्म आहे. सो धर्म ही गोष्ट ऍक्च्युली जसं की प्रत्येकडे पण सांगितलं की कर्माशी संबंधित, वेळेने सांगितलं कर्माशी संबंधित आहे. सो हे सगळं कशासाठी केलं होतं तर ती व्यवस्था एकत्रित राहावी. पण जसं जसं लक्षात आलं तसे तशी समाजाची प्रगती होत गेली, समाजाचा विकास होत गेला. तो धर्म जर तसा जुनाट राहिला तर तो धर्म समाजाच्या विकासाला पूरक ठरेल का अडथळा ठरेल? अडथळा. सो त्याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही विचार करा की आता जसं की आपण इस्लाम मध्ये बघतो. सो मोहम्मद पैगंबर हे आपल्याला साधारण 7व्या शतकामध्ये दिसतात. ओके. सो त्यांना सुद्धा काय केलं ते प्रेषित मानले जातात. सो ते काय करतात त्यांना संदेश मिळाला. ओके. सो तो ऑलमायटी कोण आहे तर ते अल्लाह या नावाने म्हणतात. ओके. आणि मग त्यांनी काय केलेले त्यांच्या रूढी परंपरा बनवलेल्या त्या शरियामध्ये दिलेल्या आणि त्याचे काय सेईंग्स होते, जो काय संदेश होता तो कुराण मध्ये आलेला.
बरोबर आहे. ज्यू लोकांच्या बाबतीत पण तसंच आहे. ओके. ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत तसंच आहे. द ओल्ड टेस्टामेंट बायबल, सो येशू ख्रिस्त हा देवाचा मुलगा मानला जातो आणि त्यांनी पण काय केलेला आहे, मग तो देवाचा संदेश पोहोचवलेला आहे. येतं की नाही लक्षात? सो बेसिकली धर्माचे कसे दोन प्रकार पडतात. ओके. आता हे ऍक्च्युअली फिलॉसॉफीचा पार्ट आहे, पण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. अब्राहॅमिकल आणि नॉन अब्राहॅमिकल. अब्राहॅमिकल म्हणजे काय, की असा धर्म की ज्याचा कोणतरी एक माणूस आहे, व्यक्ती आहे, प्रेषित आहे आणि त्यांनी सांगितलं हे असं आहे आणि त्यांनी डायरेक्ट नियम बनवून दिले हे असंच करायचं, त्याला प्रश्न विचारायचे. हे अब्राहॅमिकल आहे. उदाहरणार्थ इस्लाम, उदाहरणार्थ ख्रिश्चनिटी. ओके, ते अब्राहॅमिकल आहे. तो त्यांनी सांगितलं हा माणूस आहे आणि या माणसाने सांगितलेलं सगळं बरोबर. किंवा बौद्ध धर्म. ओके, आता ऍक्च्युअली बौद्ध धर्म अब्राहॅमिकल मानला जात नाही, कारण तो खूप विस्तृत आहे, व्यापक आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक आहे. ओके. नॉन अब्राहॅमिकल म्हणजे काय, तिथे एक माणूस, एक व्यक्ती कोणी नाही. आलं लक्षात? एक व्यक्ती कोणी नाही. सो आता आपल्याकडेच बघा, आपल्याकडे गावोगावी देवी देवता वेगवेगळे आहेत. कोण म्हणतं आमचा भैरूबा आहे, कोण म्हणतं आमचा भैरूबा आहे, आमचा सिद्धनाथ आहे, आमचा अमका आहे, आमचा तमका आहे. बरोबर आहे. सो हे काय आहे, हे ऍक्च्युअली लोकल लेवलचे गॉड्स होते, लोकल लेवलचे देवता होते, जे परत काय केलेले आहेत, असिमिलेशन झालेले त्यांचे. ओके. सो अँथ्रोपोलॉजीमध्ये हा खूप मोठा कन्सेप्ट आहे रिलिजन. आणि रिलिजन ही गोष्ट कशी विकसित होत गेली, तर भीतीतून. तुम्ही बघा हडप्पा संस्कृतीचे ज्या वेळेस आपल्याला रेमनंट सापडतात, सो त्याच्यामध्ये त्यांनी कशाची पूजा केली, तर त्यांनी पूजा केलेली निसर्ग देवतेची. ओके, म्हणजे जोरात वारा वाहू लागला तर वाऱ्यावरती माणसाचा कंट्रोल नाही, मग माणसाला भीती वाटते, मग वाऱ्याची देवता दिली. सूर्य उगवतोय मावळतोय त्यांना दिसतंय, म्हणजे ही कोणतरी देवता असली पाहिजे. चंद्र उगवतोय जातोय, म्हणजे ही कोणतरी देवता असली पाहिजे. हे त्यांनी काय दिलेलं आहे, त्याला रूपक दिलेलं आहे. ओके. विजेचा कडकडाट होतोय, पाऊस पडतोय, तो आपल्या कंट्रोलमध्ये नाही, त्याची कोणीतरी देवता असली पाहिजे. इथे लक्षात. सो ग्रीकांच्या बाबतीत पण हेच आहे, त्यांना त्यांनी वेगळे नाव दिले. ग्रीक देवता जी विजेला हातात घेते त्याला ज्यूस म्हटलं जातं, आपण त्याला इंद्र म्हणतो. बरोबर आहे. सो इंद्र हे पद आहे, त्या पदावरती जो व्यक्ती बसेल तो देवेंद्र झाला. देवेंद्र नावाचा एकच कोणीतरी देव होता असं नाही, तो देवांचा राजा हा बदलत जातो टप्प्यात. सो मग असं मानलं जातं की मग या देवाला पण कंट्रोल करणारे, ओके, द होली ट्रिनिटी, जी ऍक्च्युअली ख्रिश्चनिटी पण त्यामध्ये फार फेमस आहे. ओके. आपल्या हिंदुइझम म्हणजे इन जनरल भारतामध्ये हिंदुइझम मॅक्सिमम म्हणतो मेजॉरिटी, तर तिथं ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ओके. सो मध्ये कुमार विश्वास यांनी ते सांगितलं होतं जेनेसिस, की ज्याला आपण गॉड म्हणतो ती हीच होली ट्रिनिटी आहे. म्हणजे ब्रह्मा म्हणजे जो काय आहे, ओके, काय करतो, जो निर्माण करतो. ओके, सृष्टी निर्माण करतो, निर्माता आहे. बरोबर आहे. विष्णू म्हणजे जो ऑपरेट करतो, पालन करतो. आणि हा कोण आहे, डिस्ट्रॉय. तो झाला गॉड, जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉय. त्याला ते कनेक्शन केलं. सो हे जे काय आपण आतापर्यंत हजारो वर्ष पालन करत आलो ते असंच अंध पद्धतीने फॉलो करायचं का नाही, त्याला प्रश्न पण विचारले पाहिजे. ओके. सो वेदांचं जे काय सार आहे, याला वेदांत म्हटलं जातं, उपनिषदांमध्ये आहे. उपनिषदांमध्ये ज्ञान कांड. ओके. पण आपण तिथपर्यंत कधी जाण्याचा प्रयत्न करत नाही, आपण फक्त कर्मकांडावरती फेस करतो. म्हणजे आपणच हे ठरवलेलं बाबा सोमवार हा शंकराचा, का बरं मंगळवार का नाही, सोमवारच का बरं, ते आपण ठरवलेलं. बरोबर. बरं, हे कॅलेंडर जे आहे आपण तयार केलेलं आहे. बरोबर. आपण ठरवलं की 7 दिवसांचा आठवडा असतो, आपण जर ठरवलं असतं 10 दिवसांचा आठवडा तरी चालला असतो. म्हणजे सगळं जर आपण ठरवलेलं आहे तर मग आपण याच्यामध्ये बदल पण करू शकतो ना, म्हणजे करता यायला पाहिजे तसं पहिलं तर. बरोबर आहे की मी हे प्रश्न पडायला सुरुवात झाली. ओके. या काळातल्या सुधारणा किंवा स्त्रियांनी शिकायचंच नाही, त्यांनी पडद्यातच राहायचं, त्यांनी अजिबातच शिक्षण घेतलं. आता कालच महात्मा फुले यांची काय झालेली आहे, जयंती झालेली आहे, आपण बघितलं ना. सो त्यांचं जे काय कार्य आहे, सो तुम्ही ते मीम पण बघितलं, आर्ट अँड द आर्टिस्ट बघितलं असेल. सो याच्यातून तुमच्या लक्षात येतं की त्यावेळेचं कार्य किती महत्वाचं आणि त्यावेळेस त्यांनी जे विचार केले होते ते आजही अजून इम्प्लिमेंट होत आहे. बरोबर आहे. सो धर्म हा माणसासाठी आहे. ओके. म्हणजे समाजासाठी आहे, समाज व्यवस्था व्यवस्थित राहावी. ओके. म्हणजे धर्मासाठी माणूस नाहीये लक्षात. पण आता आपल्याला ते ऍडजस्ट होत नाही, लोक आता त्या नावाखाली काही करायला लागले. म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक गोष्टी अशा केलेल्या आहेत की त्या धर्मामध्ये कदाचित डायरेक्टली बसल्या नसतील. ओके. पण त्यांना माहित होतं की ते करणं फार गरजेचं
होतं, फार गरजेचं होतं. स्वतः ओके जिजाऊ साहेब ज्यावेळेस म्हणजे सती जायला निघाले त्यावेळेस महाराजांनी त्यांना थांबवलेलं ही प्रथा चालू ठेवणं इष्ट नाही, गरजेचं नाही. सो त्यांनी ती थांबवलेलं आहे इथे लक्षात. सो बऱ्याच वेळेस आता उदाहरणार्थ की राजाराम महाराजांचा जन्म होताना पालथा जन्माला, तो अपशुकनी मानला जायला लागला. मग महाराज स्वतः म्हणतात की अख्खी पातशाही तो पालथी घाले, आणि झालंही तसंच. बरोबर. सो किंवा महाराजांनी कुठला मुहूर्त बघून ओके गेलेले नाहीये. महाराजांनी गनिमी कामामध्ये जर आपण मुहूर्त बघायला लागलो चालेल का? मग या सगळ्याचा आपण एक विचार करणं गरजेचं, म्हणजे एका अर्थाने ते सुधारकच होते. बरोबर आहे. सो ही गोष्ट आपल्याला पण समजून घेणं गरजेचं आहे की धर्म हा आपल्यासाठी आहे, तर तो जसा जसा आपला विकास होत जाईल ओके, म्हणजे माझ्या श्रद्धा वेगळ्या असतील, तुमच्या श्रद्धा वेगळ्या असतील ओके, मी माझ्या श्रद्धा माझ्या गोष्टी तुमच्यावरती लादणं योग्य नाही, तुम्ही ते माझ्यावरती करणं योग्य नाही. बरोबर. आपण आपल्या धार्मिक गोष्टींचं पालन करत असताना दुसऱ्याच्या धार्मिक असताना ठेच पोहोचता कामा नये. हे साधं सरळ आपलं सोशल काय आहे, फॅब्रिक आहे, हे आपल्याला डिस्ट्रॉय करायचं नाही. हा साधा लॉजिक आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे की याचा सगळ्यात जास्त वापर कोण करून घेते, तर हे पॉलिटिशियन्स करून घेतात. नाहीतर रामनवमी एवढा सारखा चांगला पवित्र दिवशी एवढा हिंसाचार का व्हावा बरं, हे कोणी ठरवून केलेलं आहे लक्षात येते लक्षात. हे पोलरायझेशन करायचं. सो तुम्ही आमच्या बरोबर नाही तर आम्ही तुम्हाला पोलराइज करू. बरोबर. सो JNU सारख्या ठिकाणी ह्या गोष्टी मला वाटत नाही की आज शतक कुठलं 2022 चालू. सो या वेळी या काळामध्ये अशा पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहेत त्या काही चांगल्या नाही, इष्ट नाही. कोणी आज तारीख 11 आली हा कॉल नका, तुम्ही कॉल करतच नाही. बाकी अजून कोण राहिले सोबतच कॉल करता, 2 नंतर करायचं कॉल, त्याच्या आधी मग करता येत नाही. नवीन मेंबर्स कुणाचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या. जुने मेंबर्स इन्स्टॉलमेंट राहिले असेल तर इन्स्टॉलमेंट करून घ्या. तुमची 2 इन्स्टॉलमेंट 3 इन्स्टॉलमेंट करून शुभ काम में देरी क्यों? सर शुभस्य शीघ्रम. तो फायनली कुठलाही धर्माचा बोध शेवटी काय आहे, सर्वे संतु निरामया सर्वे बदराणी पश्यंतु मा कश्चित दुःख मागतो. सो याचा अर्थ काय आहे, सर्वे की सुखी ना संतु, सगळे कसे व्हावे, सुखी व्हावे. इथे कुठल्या विशिष्ट धर्माचा उल्लेख आहे का, या धर्माचेच लोक सुखी व्हावे, या जातीतलीच माणसं सुखी राहावी असं आहे का. सर्वे संतु निरामया, सगळे कसे राहावे, निरोगी राहावे, सगळ्यांना आरोग्य राहावे ओके. त्याच्यानंतर मी काय म्हटलं, सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु ओके, सगळे आनंदी राहावे, भद्र लोक सगळे कसे राहावे, आनंदी राहावे. मा कश्चित दुःख व्हावे, त्यांना दुःख मिळू नाही. ही प्रार्थना आहे खऱ्या अर्थानं प्रार्थना, आणि सगळ्याचं सार हेच आहे. पण आपल्याला कर्मकांडाच्या बेसिसवरती मग काय केलं जात आहे ओके, डिवाइड केलं जातं. सो इट्स म्हणजे हे फार भयानक आहे लक्षात. सो आता अमेरिकेसारख्या ठिकाणी सो ते तुमचा जो काय धर्म आहे, हा धर्म स्टेट पासून पूर्णतः वेगळा ठेवायचा, ते सांगितलं ना, पिक्चर सांगितलं ओके. सो आपण ते ऍक्सेप्ट करतोय का, तर नाही करत, आपण ते ऍक्सेप्ट केला पाहिजे. तुम्हाला तेच म्हणाले की तुम्ही थोडंसं काय आहे, थोडासा स्पेक्ट्रम ब्रॉड ठेवणं गरजेचं. तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळी जे लोकांनी विचार केले होते ते आजही तेवढेच विचार लागू पडतात. त्याही सुधारणा अजूनपर्यंत झालेल्या नाहीये, ते होणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. ज्या ज्या कंट्रीमध्ये म्हणजे जेवढं व्हेरिएशन असणार त्याच्यामध्ये म्हणजे आता भारतामध्ये जास्त धर्म आहे, त्यामुळे आपल्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांच्या देशामध्ये वर्णन भेटत बरोबर आणि त्यांच्यात ते कारण सगळ्यांचा तिकडे धर्म त्यांचा ख्रिश्चन की पूर्ण युरोपियन ख्रिश्चन आहे.
त्यांच्या सगळ्यांचा धर्म शेवटी एकच. त्यांनी भांडण करणार नाही. म्हणजे अल्टिमेटली काय आहे, अल्टिमेटली प्रत्येक माणसाला मी कसा सुपेरियर आहे हे दाखवून द्यायचं. म्हणजे त्या वेगवेगळ्या गोष्टींचा कोण धर्माचा घेतोय, कोण जातीचा घेतोय, कोण वर्णाचा घेतोय, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, ही माध्यम म्हणून वापरलं जातं. हेच आपल्याला समजत नाहीये ना. आपण लगेच इमोशनल होऊन जातो, नाही 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 असं कसं, बरोबर आहे. सो हीच गोष्ट मला म्हणायचं आहे की तुम्ही ध्यानात घ्यावी. ओके, तुम्ही ध्यानात घेणं गरजेचं आहे. ओके, सर मग भारतातच का एवढे धर्म झाले? ऍक्च्युली कसं आहे लक्षात घ्या की भारतामध्ये ही संकल्पनाच मुळात कधी नव्हती की अमुक एक व्यक्ती आणि ती सांगेल त्याचेच फायनली रूल्स अँड रेग्युलेशन, असं नाहीच आहे. गौतम बुद्धांनी उठून सांगितलं की नाही, मी वैदिक परंपरेला मानत नाही. ओके, सो ऑर्थोडॉक्स आणि अनऑर्थोडॉक्स, ओके, त्याच्यापैकी अनऑर्थोडॉक्स मध्ये येतात. ते म्हणतात की मी वैदिक परंपरेला मानत नाही. ओके, पण गौतम बुद्धांनी जे सांगितलं तेच पुढे शंकराचार्यांनी सांगितलं आहे. त्यांना प्रचंड बुद्ध म्हटलं जातं. आता मी उदाहरण याच्यासाठी देतोय की परत याच गौतम बुद्धांना पुढे जाऊन काय सांगितलेलं आहे की ते विष्णूचा अवतार होते. अरे लक्षात, म्हणजे फायनली काय आहे की या भूमीमध्ये जे जे आले, जे जे चांगले विचार घेऊन आले की नाही, ते असिमिलेट झालेले आहेत. येते की लक्षात, असिमिलेट झालेले आहेत. आता आपल्या भागातली लोक तुम्ही बघितलं असेल, मोहरमचे जे काय हे असतात की नाही, ते नाचवतात. ओके, दर्ग्यामध्ये जातात, पीरला जातात. म्हणजे जसं बाकीच्या देवतांना नारळ बिरळ वाहतात, हे करतात, पाया पडतात, तसंच करतात. सो कारण काय, ते विचार त्या त्या ठिकाणी काय झालेले आहे, असिमिलेट झालेले आहे. येते की लक्षात. हे बाकीच्या ठिकाणी होऊ शकलं नाही, कारण बाकीच्या ठिकाणी हे ऑलरेडी फिक्स होतं की हाच माणूस फायनल, हा यांनी सांगितलेलं तेच फायनल, मग बाकीचं काही ऍक्सेप्ट करायचं. सो हे भारतामध्ये कधीही झालं नाही. म्हणून तर एवढे सगळे धर्म, म्हणून तर लक्षात घ्या, आपल्यासारखी जिवंत असणारी माणसं मग संत परंपरेला जातात. सो लोकांना काय त्यांच्यातून अनुभूती येते. साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, बरोबर आहे की लोकांना त्यांच्याकडून अनुभूती, ते सुद्धा देवत्वाला गेलेले आहे. हे भारतातच होऊ शकतं. पण येते की लक्षात, हे भारतातच होऊ शकतं, हे आणखी कुठं होऊ शकत नाही. सो आपण मंगळावरती पोहोचलो, इस्रो मधली माणसं आजही पूजा घालतात, सत्यनारायणाची पूजा करतात किंवा आणखीन त्यांचं जे काय असेल ते. सो दे आर व्हेरी रिलिजियस पर्सन, म्हणून ते काय सायंटिफिक टेम्परामेंट नाही का त्यांचं, आहे की. सो हे भारतातच होऊ शकतं, आलं लक्षात. सो हे तुम्ही नासामध्ये बघणार नाही की ते चर्च मध्ये गेले तर मग अगोदर एखादा काहीतरी त्यांनी मग कौल लावलाय आणि मग सुरुगा ओके. मग आपल्याकडे पण काही तसं करत नाही, पण त्यांची तो श्रद्धेचा भाग आहे. येते लक्षात. ही भारताची खासियत आहे असं मला वाटतं. म्हणून तर ना अजूनही उठून उद्या मी माझा धर्म नवा केला आहे, तुम्ही माझे फॉलोअर्स आहेत. इनफॅक्ट नावात आपण एक धर्म फॉलोअर्स आहे, आपण एक कल्ट तयार केला. चालू शकतं, काही नाही, काही अडचण नाही. तुम्हाला तो घटनेने दिलेला अधिकार आहे, आलं लक्षात. सो हे भारतामध्ये होऊ शकतं, कारण ती फ्लेक्झिबिलिटी आपण ठेवली. मग मला हेच म्हणायचं की ही फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणून तर आपण एवढे डायव्हर्स आहोत, आपण जोडले गेले आहोत. मग ही फ्लेक्झिबिलिटी जर नष्ट व्हायला लागली तर आपण विभागले जाऊ, आपण तुटू, एकमेकांपासून दूर जाऊ, आणि मग त्याचा धोका आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला होणार. सो ही प्रमुख बाब आपल्याला लक्षात येत नाही, येणं गरजेचं आहे. येतं की लक्षात. बरोबर आहे की. आता जातीचा कन्सेप्ट आता तुम्हाला आपण ऍक्च्युली भारत एक जो व्हिडिओ दिला तो त्या करतात ते. तो थोडक्यात सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस काही जाती उदयास आल्या आणि ज्या सत्तेमध्ये बसल्या, उदाहरणार्थ की पौरोहित करणारे ब्राह्मण आणि सत्ता करणारे सगळे क्षत्रिय, तर त्यांना असं वाटलं की आता हे सगळी पॉवर सिस्टीम आपल्याकडेच राहिली पाहिजे. मग ही पॉवर सिस्टीम आपल्याकडे कधी राहील, जर माझाच मुलगा पुरोहित झाला, माझाच मुलगा राजा झाला तर. मग हे कधी होईल, जर आपली जात ही जन्माला ठरली तर. मग हे काय केलं गेलं, हे पर्पजफुली लादलं गेलं. म्हणून तर वैदिक कालखंडामध्ये जात व्यवस्था ही नव्हती, कर्मानुसार जात होती, आलं लक्षात. सो मी तुम्हाला वैदिक ऋग्वेदामधला एक श्लोक पण दाखवला होता की तो म्हणतो की माझे वडील फॉर एक्झाम्पल सुतारकाम करतात आणि माझी आई अमुक अमुक काम करते आणि मी स्वतः गवई आहे. म्हणजे वेगवेगळ्या, आता जर हे वेगवेगळ्या जातीतली लोक आहेत, पण ते आम्ही एका घरात सुखी राहतो. त्याचा अर्थ काय आहे, ओके, सो तो संस्कृत, याचा अर्थ की जात ही व्यवस्था अस्तित्वात नव्हती, ती नंतर आली. आणि मग त्याचे पॉलिटिकल रिझन्स आहेत ना, सत्ता आपल्याकडेच राहावी, त्याच्यासाठी मग ती सिस्टीम सगळी निर्माण केली गेली.
बरोबर. सो मग हे जे माणसासाठी निर्माण केले गेले त्याच्यामध्ये ऑफकोर्स माणूस हा बदल करू शकतोच. तुम्ही इमॅजिन करा, आता जर कंपल्सरी केलं की नाही सती जायचंच आहे, ओके, पोरी म्हणतील तुम्ही पण सती गेलं पाहिजे असं पण म्हणतील. सो हे सपना गेलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांवरतीच काय ओके, लक्षात घ्या, जे ऑपरेस्ट असतात की नाही. ओके, सो बरं ठीक आहे, हा प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला आता या रेफरन्स मध्ये गोष्ट सांगितली. स्त्री ही परिपूर्ण असते, स्त्री स्वतः निर्मिती करू शकते. ओके, ती जन्माला घालू शकते, जीव जन्माला घालू शकते. पुरुष जन्माला घालू शकत नाही, पुरुष हा अपूर्ण आहे. ओके, स्त्रियांचे क्रोमोझोम बघितलं तर त्यांचा जो सेट आहे एक्स आणि एक्स कम्प्लीट आहे. पुरुषांमध्ये कसं आहे, एक एक्स आहे आणि एक वाय आहे. सो तुम्ही विचार करा ना, पुरुषांमध्ये जे रुडिमेंटरी ब्रेस्ट तयार होतात त्याचा काय उपयोग आहे का? नाहीये, पण ते आहेत. त्याचा अर्थ काय आहे, प्रत्येक पुरुषाची म्हणजे जे शरीर आहे त्याची निर्मिती होत असताना ते शरीर अगोदर कशाच असतं, स्त्रीच असतं. मग वाय क्रोमोझोम्स मधले जे काही जीन्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि मग काय सिक्रेट केले जातात, ओके, अँड्रोजेन्स म्हणजे मेल सेक्स हॉर्मोन सिक्रेट केले जातात आणि मग बाकी मग डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स वगैरे घडतात. म्हणजे प्रत्येक स्त्री ही पूर्ण स्त्री आहे, पण पुरुष हा पूर्ण पुरुष नाही. सो तुम्ही बघा की प्राणी वर्गामध्ये ऍक्च्युली मेटिंगसाठी तुम्ही बघा की मोर हा पुरुष आहे म्हणजे मेल आहे, म्हणजे काय लक्षात, मेल आहे. ओके, तो कसा सुंदर पिसारा पुरवलेला आहे, कारण का त्याला मेटिंगसाठी कॉम्पिटिशन करायचं. कोकिळ गाणं म्हणत नाही, कोकिळ गाणं म्हणतो, तो मेल आहे. का? कारण त्याला काय करायचं, मेटिंगसाठी कॉम्पिटिशन करायचं. येते लक्षात. सो इनडायरेक्टली काय आहे, बाकी सर्व ठिकाणी काय आहे, स्त्रिया आहे डॉमिनंट आहे. ओके, मनुष्य जातीमध्ये पण तेच होतं. पण मग पुरुषांना ती इन्सिक्युरिटी होते ना. ओके, त्या इन्सिक्युरिटीतून या सगळ्या गोष्टी जन्माला आलेल्या. येते लक्षात, त्या इन्सिक्युरिटीतून की बाबा आपण काय केलं पाहिजे, हिला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. ओके, हिला जर कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर अगोदरच्या सगळ्या सिस्टीम होत्या त्या सगळ्या मातृसत्ताक होत्या. येते लक्षात, त्या आता तशा राहिलेल्या नाहीये. सो अजूनही जुन्या ट्रायबल जर तुम्ही कुठल्या जाती बघितल्या तर त्या अजूनही मातृसत्ताक आहे. तिथं कोणते म्हणजे तिथं लक्षात घ्या, तिथं पुरुष नांदायला येतो घरी. ओके, सगळं सोडून, त्याचं घर वगैरे सोडून तो नांदायला येतो, तो तिथे राहत असतो, तो घरातली सगळी कामं करत असतो. लक्षात. नायर कम्युनिटी तशी आहे. तर अँथ्रोपोलॉजीमध्ये मॅरेज ही खूप मोठा कन्सेप्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो एक्सप्लेन केला. सो हे सगळं का केलं गेलं तर असुरक्षितेची भावना, इनसिक्युरिटी, आणि म्हणून फिजिकल डॉमिनन्सच्या जोरावरती मग स्त्रीला काय केलेलं, तिचं दमन करून ठेवलेलं. येते लक्षात. सो लक्षात घ्या की जी परिस्थिती ऑपरेस म्हणजे जे आपण आता इथं आपण म्हणतो ना सवर्ण आणि बाकीचे अवर्ण आहे, तर जे अवर्णांची होती ती स्त्रियांची झाली. ओके, सो साधं बळी तो कान पिढी जेव्हा डॉमिनंट आहे बाकीच्यांना काय करणार आहे, रेसेसिव्ह ठेवणारच. येतं की त्याच्यामध्ये पण त्यांचा नवरी आहे त्यांच्या आईचा भाव पडतो. हा, म्हणू शकतो. पण सर असं आपण जर डायव्हर्ट राहतो तर मग आपण उद्या मला तेच म्हणायचं ना की तुम्ही धार्मिक, तुमचं राष्ट्र ही वेगळी, टोटली वेगळी कन्सेप्ट आहे ना. तुम्ही वेगळ्या धर्माचे असून सुद्धा एका राष्ट्राशी जोडून राहू शकत नाही का? राहू शकतो. आपण युनिटी कशी तरी हा, आता ही वैयक्तिक, मला तेच म्हणायचं नाही, धर्म ही खूप वैयक्तिक बाब आहे ना. मी एखादी काही गोष्ट तुम्हाला सांगितली आणि तुम्हाला ती आवडली, तुम्ही मला फॉलो करायला लागला तर काय अडचण आहे कोणाला? पण डिस्टिंक्शन आपण नाही, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं की कोणी आपल्या ह्या वेगवेगळ्या धार्मिक मतांचा वापर करून घेतो, आपल्याला कोण मूर्खात काढतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं. म्हणून आपण वेगळ्या धार्मिक भावना ठेवू नये असा त्याचा अर्थ होत नाही. असावेत की तो सगळ्यांना घटनेनं दिलेला अधिकार आहे, पण त्याचा वापर कोणी चुकीच्या पद्धतीने करून घेत असेल तर मग ते समजून घेण्याची जबाबदारी कोणावर? आपल्यावरतीच आहे. आलं लक्षात. सो मग तसे तुमचे एक लक्षात घ्या, पॉलिटिक्स करायचं म्हटलं तर मग ते खालच्या आळीत आणि वरच्या आळीत पण असतात. एकाच जातीची माणसं आहेत, एकाच भावकीतली माणसं आहेत, पण याला पाडायचा, त्याचा काटा काढायचा म्हटलं करणार. ओके, मग तिथं कुठं धर्माने जात आणि काय आलं काय नाही. आलं लक्षात. समान नागरिक कायदा समान नागरी कायदा आहे, लक्षात घ्या. समान नागरी कायदा हे ज्या पद्धतीने सांगितलं जातं हे फार म्हणजे वेगळा. आर्टिकल 44 आहे
ओके, घटनेचं कलम 44 मध्ये समान नागरी कायदा त्याचा उल्लेख आहे आणि तो DPSP मध्ये येतो, म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यांसाठी काही मार्गदर्शक तत्व सांगतो. समान नागरी कायदा याचा अर्थ काय आहे की आता सध्याला हिंदू कोड वेगळा आहे, मुस्लिम कोड म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट वेगळा आहे, मुस्लिम मॅरेज ऍक्ट वेगळा आहे आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट वेगळा आहे. तर ते सगळ्यांना सेम लेवल आहे. समान नागरी कायदा लोकांचा असा भ्रम आहे सगळ्या समान नागरी कायदा लागू होणार म्हणजे रिझर्वेशन संपणार. तर रिझर्वेशनचा म्हणजे रिझर्वेशन हे जातीशी संबंधित आहे. समान नागरी कायदा हा धर्माशी निगडीत आहे. ओके, याचा अर्थ की मुस्लिमांमध्ये जी 4 लग्न करण्याची परवानगी आहे, ओके, सो ती परवानगी काय केली जाईल की नाही, सगळ्यांना सेमच कायदा लागू होणार अशा पद्धतीने, म्हणजे सगळे इक्वल सिटीजन्स, कोणाला त्यांच्या धर्मामुळे वेगळे स्पेशल राईट्स मिळणार नाही असा त्याचा अर्थ. ओके, आणि 2024च्या इलेक्शन पूर्वी ते केलं जाणार आहे कारण तिथून पुढे 5 वर्षी सत्ता ही टिकवली गेली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, हे हळूहळू टप्प्याटप्प्यानं नवीन काहीतरी निर्माण करून मग त्याचं सोल्युशन दिलं गेलं पाहिजे. सो आणि हे जो धोकादायक आहे लक्षात घ्या, हे जर अशाच पद्धतीने होत राहिलं तर श्रीलंकेची जी गोष्ट झालेली आहे, ओके, सो ज्या माणसाने प्रभाकरणला संपवलं एनटीटीचा प्रमुख, सो ती खूप मोठी डेव्हलपमेंट होती. इतक्या म्हणजे 20-30 वर्षामध्ये जो संघर्ष चालू होता तमिळ टायगर्स आणि श्रीलंकेमध्ये, त्या प्रभाकरणलाही संपवलं, त्या जोरावर ते सत्तेत आले आणि मग डिक्टेटर झाले, आम्हीच सगळे सांगणार, आम्हीच सगळं कंट्रोल करणार, आणि मग फायनली काय झालेलं आहे, दिवाळा निघाला, क्रायसिस मध्ये. सो याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जास्त धार्मिक ते काय होतं कारण माहिती का, ती मानसिकता असताना म्हणजे आपण गुलाम आहोत हे त्यांना समजत नाही. म्हणजे हे आपल्यावरती टाकलेली बंधने आपल्याला गुलाम करण्यासाठी टाकली गेली आहे. ओके, एखादी स्त्री जी शिकली आहे, बाहेर पडलीये, बाहेर जाऊन नोकरी करते, ती ही बंधनं घालेल का, नाही घालणार. जी स्त्री त्या एरियामधनं बाहेरच पडलेली नाहीये, सो ती म्हणणार क्योंकि सास भी कभी कभी बहू, ती म्हणणार मला ताप गेला नव्हती पण सुट्टी द्यायला आला लक्षात, तसं असतं. ओके, मग असंच करायचं तसंच करायचं. ओके, आता तुम्ही विचार करा की स्त्रियांनी सौभाग्याची लेणी म्हणजे सगळं मंगळसूत्र घालायचं, जोडव्या घालायच्या पायामध्ये, मग पुरुषांनी जोडव्या घालायला काय ठरवलं, काहीतरी सिम्बॉलिक तरी पाहिजे ना बाबा, याचं लग्न झालेलं आहे म्हणजे आधीच लावला पाहिजे, मुक्का बिक्का लावला पाहिजे, हा माणूस बुक झालेला आहे म्हणून मुक्का लावला, असं काही नाही ना, हे मुक्काच आहेत सगळे, बरोबर आहे की. पण स्त्रियांनी मात्र नाही. हे का, कारण आता ती म्हणजे लक्षात घ्या, ह्याला कुणीतरी पण लगेच मग धार्मिक नाही, ते धर्माच्या अर्थाने कसं, पण याचा बेस पण आपण समजून केलं पाहिजे. तुम्ही इक्वली ट्रीट करत नाही, तुम्ही एका प्रकारची बद्दल एकाच व्यक्तीवरती टाकत आहात, कारण स्त्री ही परिपूर्ण आहे हे विसरायचं नाही. सो नेहमी लक्षात ठेवा, एक्स क्रोमोझोम हा डॉमिनंट आहे, तो इतका डॉमिनंट आहे की पुरुषांमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट ऑफ रुडिमेंटरी ब्रेस्ट होतात. सो वाय क्रोमोझोम डॉमिनंट जर नसेल, सो मधल्या काळामध्ये गेल्या 20-30 वर्षामध्ये जर आपण, हा सायंटिफिक एव्हिडन्स आहे की वाय क्रोमोझोम वरचे 2000 पेक्षा जास्त जीन्स एक्सप्रेस व्हायचे बंद झालेले आहे. सो हायपर ट्रायकॉसिस नावाचा कन्सेप्ट आहे की कानांवरती केस असो. आता इथं बसलेल्यांपैकी किती जणांच्या कानांवरती केस आहेत मला सांगा. ही वाय क्रोमोझोम म्हणजे मिशायला दाढी येणं हे कॉमन आहे कारण ते हार्मोनल इम्बॅलन्स आहे, ते स्त्रियांमध्ये पण होऊ शकतो. पण कानांवरती केस येणं हे केवळ आणि केवळ वाय क्रोमोझोमशी संबंधित आहे. किती जणांच्या कानांवरती केस येतात. ओके, म्हणजे तसे नव्हे, हे नॉमिनल नव्हे, लव नव्हे, येतात ना असे बाहेर. कानवडे सो नाही ऐका, हा मुद्दा कम्प्लीट. सो मला तुम्हाला हे सांगायचं होतं की ही जी काय ट्रेट आहे, जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे वाय क्रोमोझोमशी संबंधित आहे, ते काय झालेले रिप्रेस व्हायला लागले. याचं कारण सांगतो तुम्हाला महत्वाचं, की नैसर्गिकरित्या, निसर्ग काय म्हणतो, तुम्ही जर एक्स क्रोमोझोमला नैसर्गिकरित्या म्हणजे आर्टिफिशियली जर संपवत असाल, मारत असाल, भ्रूण हत्या करत असाल, तर नॅचरलीच आम्ही काय करू, वाय क्रोमोझोमला रेसेसिव्ह म्हणून एक्स क्रोमोझोम डॉमिनेट करू. सो येते का लक्षात. आणि एक्स क्रोमोझोम डॉमिनेट झाल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे. सो आता जे LGBTQ कम्युनिटी डेव्हलप झालेली त्याला हे रेफरन्सेस आहेत. ओके, हे इश्यूज आहेत लक्षात. अरे लक्षात, 14 वर्ष झाली तरी मुलांचा आवाज फुटत नाही, घोगरा होत नाही. ओके, हे ऍडम सॅम्पल म्हणतात, हा कंठ आहे, हा मुलींमध्ये नसतो, म्हणून मुलींचा आवाज हा ओके कसा जातो, हाय पिच जाऊ शकतो, कॉर्ड लेंथ कमी असते, त्यामुळे पिच खूप जास्त जोरात म्हणजे मोठा जातो. ओके, पण मुलांचा आवाज कसा असतो की ही जी कॉर्ड लेंथ आहे ती वाढते, त्याच्यावर पिच एकदम कमी येतो, त्यामुळे खर्चातला आवाज येतो.
त्याच्या एक लक्षात येतो ऑफकोर्स, पण हे होत नाही. हे बऱ्याच जणांच्या मध्ये आता डेव्हलपमेंट होताना दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? वाय क्रोमोझोम डॉमिनंट नाही. आता तो तर जेनेटिक डिसऑर्डर आहे, टर्नर्स आहे, क्लिनफिल्टर्स आहे, ओके. नाही, डाऊन्स तर सेक्शुअली म्हणजे काय म्हणतात त्याला, सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिकशी संबंधित नाही. ओके, पण टर्नर आणि क्लिनफिल्टर्स डायरेक्टली आहे. XXY, ओके, त्याच्यानंतर XYY, तो आज संबंधित आहे. ठीक, ठीक आहे. आपण जेनेटिक डिसऑर्डर कधी बघू त्यावेळेस मला करायचं. हा, मी आता ते सांगितलं ते पहिल्यांदा जेवढ्या ते कसं म्हणजे सरांनी आम्हाला सोशलॉजी शिकवताना सांगितलं मला आठवत नाही. हे कशाचं प्रतीक आहे? याचं प्रतीक आहे की एक लक्षात घ्या, व्हेरी सिम्पल. फायनली काय आहे, तुमचं लग्न झालेलं आहे. ओके, समाजाने तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघावं. आता तिचं लग्न झालेलं आहे. ओके, सो आता काहींच्या लेखी बाबा ते आधारार्थी बघितलं जावं अशा अर्थाने आहे. पण आता ते तुम्हाला माहिती आहे की मग 6 महिन्याच्या मुलीकडे सुद्धा तशाच नजरेने बघितलं जातं आणि 60 वर्षाच्या महिलेकडे पण तशाच नजरेने. सो हा सगळा संस्काराचा भाग आहे. सो मुलींनी कसं वागावं, त्याच्यापेक्षा मुलांनी कसं वागावं हे सांगणं जास्त गरजेचं आहे. ही काळाची जास्त गरज आहे. आपण या अर्थाने बघूया. सो सामाजिक सुधारणा गरजेच्या आहेत. सो आताही आपल्याला वाटतं, तेव्हाही वाटतच होतं. सो त्याचे 4 महत्वाचे मार्ग. कुठले मार्ग? तर मग आतून सुधारणा झाल्या पाहिजे, म्हणजे आपण स्वतः त्या सुधारणा केल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने लिबरल आहे हे सांगितलं गेलं. जसं की आता फॉर एक्झाम्पल इस्लाममध्ये शिया खूप लिबरल आहेत, बोहरा कम्युनिटी खूप लिबरल आहे. सो तुम्ही बघितलं असेल की ते ओके काय म्हणतात त्याला, वेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला हे काय वापरतात, हा ग्रीन कलर वापरतात, काळे आपण त्याला म्हणतो काय पण बुरखा, तर ते वापरत नाही, तेव्हा वेगळ्या रंगाचे वापरतात. लिबरल आहेत ते. सो त्यांना मुलींना ते शिकवतात. ओके, मोठ्या पदावरती जाण्यासाठी पुश करतात. सो सपोर्ट राहतो त्यांचा फॅमिली बिझनेस मध्ये, त्याला ते पार्टिसिपेट करून घेतात. बरोबर आहे. सो हे लिबरल विचार अगोदर होते, नंतर ते काय झालेले फंडामेंटलिस्ट झाले. जसं की वेदांमध्ये कुठल्या एका विशिष्ट देवतेचा उल्लेख आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाही. ओके, एकेश्वरवाद होता. ओके, मूर्तीपूजा नव्हती वेदांमध्ये. वेदांमध्ये मूर्तींची पूजा नव्हती. मूर्तीपूजा ही नंतर आलेली. ते कोणी सांगायला सुरुवात केलेली? राजा राममोहन रॉय. सो आतून सुधारणा. सो पहिला मार्ग कुठला आहे? सुधारणा करायचं तर अगोदर आपण आपल्या धर्मग्रंथांचा काय करूयात, अभ्यास करूयात आणि आतून सुधारणा करून घ्या. दुसरा काय आहे की मग सुधारणा कशा करायच्या? मग ओके, ब्रिटिशांच्या कायद्याने. सो ब्रिटिशांना मग पुश करायचं की तुम्ही असा कायदा करा आणि मग त्या कायद्यान्वये काय करायच्या, सुधारणा घडून आणायच्या. त्याच्यानंतर बदलाच्या पत्रिकाद्वारे सुधारणा. म्हणजे काय करायचं, तुम्ही एक गोष्ट ओके स्वतः बदल करायला सुरुवात करायची आणि ती प्रीच करायची, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग तुमच्या मताची ओके तुमच्या विचारसरणीची लोक तयार करायची. सो ही बदलाच्या प्रतीकाद्वारे. आणि लास्ट आहे समाजकारणाद्वारे. म्हणजे तुम्ही प्रॉपर आर्य समाज, सनातन समाज, रामकृष्ण मिशन, सो तुम्ही प्रॉपर आयडिओलॉजी घेऊन येता आणि मग तशा पद्धतीने तुम्ही मोठ्या लेवलनी काय करता, प्रीच करता. मग तुमचे फॉलोअर्स तशा पद्धतीने व्हायला लागतात. सो हे 4 महत्वाचे मार्ग आहेत, इथे लक्षात. सो यात सगळ्यात महत्वाचं आपण ज्यांना ओके आधुनिक भारताचे जनक मानतो ते आहेत आपले राजा राममोहन राय. आणि आपण बघितलं की राममोहन राय हे त्यांचं मूळ नाव. राजा हा किताब त्यांना कोणी दिला होता? अकबर दुसरा यांनी दिला. कारण अकबर दुसरा याच्या पेन्शन साठी ते लढले होते आणि ते गेले होते इंग्लंडला आणि तिथंच ते परत त्यांचा मृत्यू आहे. बरोबर. सो राजा राममोहन राय. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. मला पीपीटी दिसत नाहीये का? तुमचे माईक चालू करून सांगा, कारण अशा वेळेस मला लक्षात येणार नाही. बरं ठीक आहे. अशा केसमध्ये शक्यतो माईक चालू करत जा. आता दिसतेय का? ओके ठीक. स्वतः परीक्षेच्या दृष्टीने काय काय विचारलं जातं, तर हा 4. ओके, आपण त्यांचे बेसिक्स समजून घेऊया. सो सगळ्यात पहिल्यांदा दिसते ती आपल्याला आत्मीय सभा. लक्षात घ्या, ब्राह्मो समाज
ओके, अगोदर समाज नाही आलेला, अगोदर सभा आली. सो आत्मीय सभा कोणी केलेली आहे स्थापन? राजा राममोहन राय यांनी स्थापन केली. आणि मग त्याच पुढे काय झालेलं, मग ब्राह्मण समाजामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, रूपांतरण केलं. सो परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारतात की ब्राह्मण समाजाची निर्मिती कशातून? तर ती कशातून झालेली आहे? आत्मीय सभेतून. आता यांचं काय आहे, एकेश्वर वादावरती भर, म्हणजे एकच ईश्वर आहे, खूप सारे ईश्वर नाहीये. तुम्ही देऊळ पिक्चर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. सो त्याच्यामध्ये भांडणं होतं. ते म्हणतात की दत्त आमची फ्रँचायझी आहे, सो तुमच्या गावात दत्ताचं मंदिर नाही झालं, तुम्ही मारुती घ्या. सो असं चालतंय, लक्षात घ्या, असं चालतंय. आणि हे फार भयानक आहे, हे फार भयानक आहे, लक्षात घ्या. ओके, सो एकेश्वर वादावरती भर आणि हिंदू धर्मातील अनिष्ट बाबींवर टीका केली. कोणी टीका केलेली? हिंदूंनीच केलेली, कुणी बाहेरच्यांनी केलेली नाही. आणि त्याचा रेफरन्स त्यांनी काय दिलेला? वेदांचा, वेद प्रमाण दिलेला आहे की फायनली जर जेनेसिस तुम्ही मानत असाल की वेदांपासूनच सगळं झालेलं आहे, मग वेदांमध्ये सांगितलेलंच अंतिम सत्य मानलं पाहिजे आपण. सो तो वैदिक धर्म न आता परत ब्राह्मणिकल रिलिजन झालेला आहे. त्यामुळे एका विशिष्ट जातीला सगळ्यात मोठं प्रेफरन्स म्हणून बाकीच्या जाती हा कनिष्ठ, हे सांगण्याचा प्रयत्न केला की हेच सांगितलं गेलेलं आहे. इथं लक्षात, म्हणून त्यांनी सांगितलं की नाही एकेश्वरवाद. सो इथं देवच एक असेल तर जात व्यवस्था तिथं काही राहत नाही. सो याच्यानंतर मग 1828 मध्ये आपल्याला मग ब्राह्मण समाज दिसतो. ओके, कारण यांनी जे सांगायला सुरुवात केलं, ओके, हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पटायला सुरुवात झाली आहे. आणि मग आपल्याला दिसतं ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 मध्ये झाली. काल काय येतं झाली आणि कुणी केलेले? ओके, राममोहन राय. आता ऑफकोर्स अशा पद्धतीने जर खुल्या मनाने आता तुम्हाला एखाद्या धर्मावरती खुल्या मनाने, म्हणजे मी वैयक्तिक बोलायचं म्हटलं तरी 1000 माणसं मला टीका करणार आहेत, ज्यांना धर्माचा काही संबंध नाही, ट्रोल करणार आहेत, काय करणार आहेत, बरोबर. त्यावेळेस तर फार कडक होतं, लक्षात. सो याला अपोजिशन म्हणून काहीतरी होणारच आहे. सो ऑफकोर्स झालेलं आहे. आणि ते म्हणजे काय आहे तर धर्मसभा. ओके, धर्मसभेची स्थापना कोणी केलेली आहे? राधाकांत देव. कोण होते ते त्यांचे मित्रच होते. ओके, त्यांनी स्थापन केली आहे. ओके, सो ते गाणं आहे ना, दुश्मन ना करे काय दोस्त देव काम किया. ओके, सो बेसिकली काल तुम्ही किचन कलाकार जर बघितलं असेल, आम्हाला पर्याय नसतो तेव्हा आपलं टीव्हीला लागले ते बघत बसायचं, नाहीतर आपलं मोबाईल बघत बसायचं. जर काही असेल ते बघायला लागते कंपल्सरी. ओके, सो त्याच्यामध्ये मग एकनाथ खडसेंना फोटो दाखवला गेला देवेंद्र फडणवीस यांना, आणि सांगितलं की यांच्याकडे बघून तुम्हाला कुठलं गाणं सुचलं. त्यांनी हे गाणं म्हटलं, दोस्त देऊ काम किया, बरोबर का, दर्द हमें इनाम दिया. सो बेसिकली मग ब्राह्मण समाजाला विरोध म्हणून सनातनी हिंदू धर्माचे रक्षण. ओके, सो ऑफकोर्स त्याला रिएक्शन होती, ती रिएक्शन राधाकांत देव यांची आहे. सो हे थोडंसं कनेक्शन लक्षात ठेवा, सनावळ्या बिनवळ्या राहतील लक्षात. सो समाज म्हणून विकसित झाला की पुढच्याच वर्षी त्याला रिस्पॉन्स आलेला, रिएक्शन आहे 1829. याच्यानंतर आपल्याला दिसतात तत्वबोधिनी सभा. ओके, आता हे आहेत देवेंद्रनाथ टागोर. ओके, सो देवेंद्रनाथ, ओके, हे कोण आहेत? आजोबा आहेत कोणाचे? रवींद्रनाथ. सो देवेंद्रनाथ टागोर आपले जे राजा राममोहन राय यांच्या ज्या संकल्पना आहेत, सो त्याला त्यांनी काय केलेलं आहे? सपोर्ट केलेलं आहे, पण थोडासा माइल्ड सपोर्ट आहे, मीडियम स्टँडिंग, एकदमच अग्रेसिव्ह स्टँड घेतलेला आहे. मग याच्यानंतर आपल्याला ओके महाराष्ट्र संबंधित गोष्टी होताना दिसतात. ओके, मानव धर्म सभा. ओके, सो आता तुम्हाला लक्षात येईल की हे अगोदर तिकडे काय झालं, कारण ब्रिटिशांनी जी काय जे एस्टॅब्लिशमेंट होतं सेंटर त्यांचं तिकडे होतं. सो आधुनिक शिक्षणाची सुरुवात ही त्या भागामध्ये झालेली. सो समाज सुधारणेची सुरुवात सुद्धा आपल्याला तिकडे होताना दिसतं. हे हिस्टॉरिकल कंटेक्स्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अशा तर समजते नाही, हे बोर होते नाही ना. सो मग आपल्याला इकडे सुरतेकडे आणि मुंबईकडे आपल्याला डेव्हलपमेंट होताना दिसतं. ठीक आहे, सो तत्वबोधिनी सभा आपण बघितलं. त्याच्यानंतर मानव धर्म सभा हा परिषदचा प्रश्न आहे की दुर्गाराम मंछाराम मेहताजी. ओके, दुर्गाराम मंछाराम यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. सो धर्माचं नावच काय आहे? मानव धर्म. म्हणजे इथं बाकी धर्म जात व्यवस्था मानली जाणार नाही. सो जातींवरील बंधने हटवण्यासाठी हा त्यांचा बेसिक लॉजिक. त्याच्यानंतर आपल्याला दिसतात मग परमहंस मंडळ, मग गोपाळ हरी देशमुख. ओके, परत तेच आहे, काय आहे? जातींवरील बंधने हटवण्यासाठी. त्याच्यानंतर मग रमणुमाई माझा ध्यान समान. आता हे पुन्हा लक्षात घ्या की
सुधारणा हिंदू धर्मात अपेक्षित आहे, सुधारणा मुस्लिम धर्मात अपेक्षित आहे. मग पारसी जे धर्म आहे त्याच्यामध्ये पण काही सुधारणा अपेक्षित होत्या. त्या सुधारणा आपल्याला इथं होताना दिसतात. फर्दूंची मर्जमान आणि दादाबाई नौरोजी. ओके. सो रास गोफ्तार हे त्यांचं काय आहे, मुखपत्र आहे. त्याच्यानंतर राधास्वामी सत्संग आहे. ओके. एकेश्वर वादावरती भर दिल्यानंतर संत सुद्धी. त्यानंतर स्वामीनारायण संप्रदाय, अक्षरधाम नावाचे मंदिर आहे. लक्षात घ्या, भारतातल्या काही श्रीमंत मंदिरांपैकी जगातलं सगळ्यात मोठं जे मंदिर आहे ते दिल्लीतलं अक्षरधाम मंदिर, जगातलं सगळ्यात मोठं दिल्लीतलं अक्षरधाम मंदिर आहे. ते कुठल्या संप्रदायाचं आहे, स्वामीनारायण संप्रदाय. सो ते म्हणतात की स्वामीनारायण हे अवतारी पुरुष होते, श्रीकृष्णानेच परत काय केलेलं आहे, अवतार घेतलेला आहे. ओके. सो ज्या स्वामीनारायण तुम्हाला म्हणजे अहमदाबादचं जे स्वामीनारायण मंदिर होतं, अक्षर मंदिर, त्याच्यावरती अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हापासून ते फार प्रसिद्ध झालं. ओके. सो आय थिंक पुण्यामध्ये सुद्धा स्वामीनारायण मंदिर आहे, नगराच्या तिकडे कुठेतरी आहे, बरोबर आहे. तर तुमच्या लक्षात असेल की इस्कॉन असेल किंवा स्वामी, ते एक विशिष्ट आयडियोलॉजी घेऊन पुढे जातात, बरोबर आहे. ठीक. सो स्वामीनारायण संप्रदाय आपल्याला तिथे दिसतो. त्याच्यानंतर मग दिसतो आपल्याला आदि ब्रह्म समाज. आता ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. ओके. आता ब्राह्मो समाजामध्ये राजाराम मोहन राय यांच्या मृत्यू पश्चात फूट पडलेली आहे. सो असं हे सगळ्यांच्याच झालेलं आहे. म्हणजे जसं गौतम बुद्धाच्या पश्चामध्ये ओके बौद्ध धर्मामध्ये हिनयान महायान झालं. ओके. जैनांमध्ये दिगंबर श्वेतांबर झाले. ओके. हिंदुइझम मध्ये तर आता काय ब्राह्मणिक नाहीच आहे, त्याच्यामुळे तो त्याचे हजारो हे पडलेले आहेत. ख्रिश्चनांमध्ये मध्ये काय झालेले आहेत बाबा, ओके, कॅथोलिक्स आणि प्रोटेस्टंट झालेले आहेत. इस्लाममध्ये शिया आणि सुन्नी झालेले आहेत, बरोबर आहे. सो तसे यांच्या मृत्यू पश्चात सुद्धा काय झालेले, त्याचे दोन भाग झाले. त्यातला एक आहे तो म्हणजे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, म्हणजे नवविधान सभा. सो याचं नाव लक्षात घ्या. परीक्षेमध्ये ज्यावेळेस प्रश्न नुसता ब्राह्मो समाज याच्याशी संबंधित येतो त्यावेळेस तो असतो राजा राममोहन राय यांचा. आणि तर ज्यावेळेस आपण ब्राह्मो समाज ऑफ इंडिया असं ज्यावेळेस म्हणतो तर त्यावेळेस कोण आहे, केशवचंद्र सेन. सामाजिक सुधारणा ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली. ओके. आणि मग याच्यानंतर येतो तो, याचे दोन भाग झाले. एक आहे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया आणि दुसरा आहे आदि ब्रह्म समाज. सो याचे कोण आहेत, देवेंद्रनाथ टागोर. ठीक. तर सुरुवातीच्या ब्राह्मो समाजांच्या फुटीनंतरचे हे नाव आहे. तर ते म्हणतात की ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली, जो राहिला ओरिजिनल राहिला तो आदि ब्रह्म समाज, आणि फुटून बाहेर पडला तो ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. त्याचे कोण आहेत प्रणेते, केशवचंद्र सेन. आता इथंच मग अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आपल्याला एएमयू आलेलं नाहीये, पण अलीगड आपल्याला मुस्लिम समाज सुधारणेचं केंद्र म्हणून विकसित होताना दिसतं. सायंटिफिक सोसायटी. ओके. सर सय्यद अहमद खान, जे सय्यद अहमद खान म्हणायचे की हिंदू आणि मुस्लिम हे काय आहेत, ओके, आपल्या भारताच्या ओके काय आहेत, भारताचे डोळे आहेत. आणि नंतर मध्ये कट्टरतावादाकडे कशा पद्धतीने गेले आपण बघणार. त्याच्यानंतर आपल्याला मग प्रार्थना समाज म्हणून दिसतात. डॉक्टर आत्माराम पांडुरंग व आपले न्यायमूर्ती रानडे वगैरे याच्यामध्ये हिंदू धर्मातील विचार व चालीरीती यांच्यामध्ये काय करत राहणं, सुधारणा करतात टप्प्याटप्प्याने. सो हे सुरुवातीच्या काळातले खूप महत्वाचे आहेत. जसा चार्ट आपण बघतो. याच्यानंतर मग पुण्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा आपल्याला दिसते. सो जे दोन पर्पज होते की आपल्याला सामाजिक सुधारणा पण करायचं आणि मग काही पॉलिटिकल विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे. सो याचे जे आहे ते कोण आहेत, सार्वजनिक काका. सार्वजनिक काका म्हणजे ग वा जोशी, गणेश जोशी. ओके. ते कुठले आहेत, प्रॉपर पावधनचे होते, वाई जवळचे. यांनाच आपण काय म्हणतो, सार्वजनिक काका. ठीक. सो पण मेन प्रणेते कोण आहेत, तर न्यायमूर्ती रानडे. पण लक्षात घ्या, रानडे हे त्या पदावरती असल्यामुळे ओके जज होते ना, ते न्यायमूर्ती होते, त्याच्यामुळे त्यांना ऍक्टिव्हली डायरेक्ट गोष्टी काही करता येत नव्हत्या. ते त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आता इथं आपल्याला परत ब्राह्मो समाज ऑफ साऊथ इंडिया दिसतोय, श्री धरलू नायडू. ओके. त्याला त्यांनी वेद समाज नाव दिलेलं आहे. आता याला काउंटर म्हणून ओके महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक ओके समाजाची स्थापना केली. आता हा सत्यशोधक समाज आपण सविस्तर पुढे अभ्यासणार आहोत. ओके. म्हणजे त्यांचं मूळ तत्व काय आहे की ज्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे त्याला मध्यस्थाची काय गरज आहे. माझा आणि ईश्वराचा डायरेक्ट नाता एस्टॅब्लिश होऊ शकतो ना, मला मध्यस्थ नको आहे. जो निर्मिक आहे, ईश्वराला निर्मिक म्हणतात, जो निर्मिक आहे त्याच्यापर्यंत मला जाण्यासाठी कोणाची गरज नाही, कोणा मध्यस्थाची गरज नाही, कोणा ब्राह्मणाची गरज नाही, असं ते म्हणतात. सो त्यांनी सत्यशोधनाचा तो प्रयत्न केलेला आणि त्याच्यातूनच आपल्याला दिसतंय सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली दिसते. याच्यानंतर आपल्याला स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाज 1875 मध्ये केली.
सो हिंदू धर्माचे संरक्षण व धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेणे. पण हे करत असताना त्यांनी काय दिलेलं आहे, वेदांकडे चाल. ओके, वेदांकडे चला. म्हणजे जसं राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं आहे की वेदांचा अभ्यास करून त्यांनी या गोष्टी सांगितल्या, तसंच दयानंद सरस्वतींनी सुद्धा काय केलेलं आहे, वेदांचा अभ्यास पुढे करून पण त्यांनी गोष्ट केली. त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्था आहे ती मान्य केली आहे. सो चातुर्वर्ण व्यवस्था जातीच्या आधारित नव्हे, तर चातुर्वर्ण व्यवस्था कर्माच्या आधारित त्यांनी मान्य केली. ओके, याच्यानंतर मग थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया हा उल्लेख आपण ऑलरेडी घेतलेला आहे, बरोबर आहे. सो आपल्याला माहिती मॅडम ब्लावस्की आणि कर्नल ऑलकॉट, आणि याचा प्रचार प्रसार भारतामध्ये कोणी केलेला आहे. ओके, आणि याचं जो मुख्यालय आणि आपण बघितलेलं आहे आणि हे झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला अलीगड आंदोलन दिसतंय. आणि मग ओके, आपण आता ऍक्च्युली हिंदू, शीख, मुस्लिम असे धर्मानुसार आपण काय करणार, सुधारणा चळवळी बघणार. ओके, आता याच्यानंतर आपल्याला आणखी एक महत्वाचं दिसलेलं म्हणजे साधारण ब्राह्मो समाज. आता ब्राह्मो समाजामध्ये परत दुसऱ्यांदा फूट पडली आहे. ओके, सो आता सेन यांचे अनुयायी धार्मिक सुधारणा सेन यांच्याशी फारकत केली. आता हे जे केशवचंद्र सेन आहे, ज्यांनी पुरस्कार केला की स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, स्त्रियांचं ओके म्हणजे जे बालविवाह असतात ते बालविवाह नाही झाले पाहिजेत. ओके, असे सांगणारे केशवचंद्र सेन यांनी स्वतःच्या मुलीचा, 8 वर्षाच्या मुलीचा, कुच बिहारचे जे राजा होते, तो साधारण किती 70च्या दरम्यान होता, त्याच्याशी लग्न लावलं. म्हणजे तुम्ही लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, आपण कोरडे पाषाण, हे त्यांना पटलं नाही. आणि मग म्हणजे तुम्ही जी प्रीच करता ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं जे म्हणतात आपल्याकडे. तुम्ही जसं बोलता तसं काही करतच नाही. म्हणून ब्राह्मण समाजामध्ये दुसऱ्यांदा फूट पडली आणि मग नवा ब्राह्मण समाज निर्माण झाला. तो कुठला आहे, साधारण ब्रह्म समाज. ठीक आहे. त्याच्यानंतर मग गौरक्षिणी संस्था. आता ऑफकोर्स गायीचं रक्षण होणं गरजेचं आहे, कारण आता लक्षात घ्या, गायी शेतीपूरक आहे. तिच्यातून बैल अगोदरचा आपल्यासारखे अगोदर काय ट्रॅक्टर होते का, नाही. मग चांगल्या क्वालिटीचे बाबा खिलार जनावर असली पाहिजे, जेणेकरून शेती करणं सुविधाजनक व्हावं, म्हणून गौरक्षणी संस्था आलेली आहे. मग आपल्याला 1884 मध्ये मग परत पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना होताना दिसते. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे, आगरकरांनी केलेली आहे. लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी केली. पण मुख्य प्रणेते कोण आहेत, गोग आगरकर. आणि कुठले आहेत आगरकर, टेंबूचे आहेत, आपल्या सातारचे आहेत, कराड जवळ. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. तर हे वाक्य खूप महत्वाचं लक्षात घ्या. सो देशसेवेसाठी युवकांना तयार करणारी शिक्षण संस्था. आणि मग आपल्याला इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स दिसते. ओके, सो मी तुम्हाला सांगितलं होतं की रानडेंना असं नेहमी वाटायचं की काँग्रेसचं जे अधिवेशन चालतं त्या अधिवेशनातच समाज सुधारणेचे पण विषय घेतले जावे. पण काँग्रेसची निर्मिती झाली होती त्यावेळेस असं ठरवण्यात आलं होतं की जे राजकीय मुद्दे असतील तेवढेच घ्यायचे, बाकीचे मुद्दे आम्ही इथे घेणार नाही. म्हणून इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स ओके भारतीय समाज परिषदेची स्थापना कोणी केलेली आहे, तर महादेव गोविंद रानडेंनी केली. सो काँग्रेस अधिवेशन संपलं की तिथं हे अधिवेशन भरायचं. ठीक. त्याच्यानंतर देव समाज आपल्याला दिसतंय. ओके, ब्राह्मण समाजाची तत्वे. मात्र मग काय झालेलं, आता इथं गुरुची पूजा त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. सो ब्राह्मण समाजामध्ये म्हणतात की केशवरवाद आहे, म्हणजे मूर्ती पूजा करू नका तुम्ही. पण आता ते म्हणतात की नाही, गुरुची पूजा करायला काय हरकत आहे, म्हणून देव समाज आहे. त्याच्यानंतर अहमदी आंदोलन आलेलं आहे. सो याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आणि एक महत्वाचं आपल्याला दिसते ते म्हणजे भारत सेवक समाज 1905 आणि याची स्थापना कोणी केलेली आहे, गोपाळकृष्ण गोखले यांनी. सो देशसेवेसाठी नवयुवकांना कार्यक्षम बनवणे. सो भारत सेवक समाज याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुणे सेवा सदन. सेवा सदन या कोण आहेत, तर रमाबाई रानडे. या कोण आहेत, रमाबाई रानडे महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी आहेत. तुम्ही जर ती मालिका बघितली असेल, उंच माझा झोका, ज्यांच्या आयुष्यावरती आधारित आहे त्या कोण आहेत, त्या रमाबाई रानडे. ठीक आहे. पंडिता रमाबाई वेगळ्या आणि त्या पंडिता रमाबाई डोंगरे, डोंगरे होत, या कोण आहेत, रानडे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला ओके या दोन नावांमध्ये कन्फ्युजन होतं, भारत सेवक समाज ओके आणि दुसरं नाव आहे सोशल सर्व्हिस लीग. ओके, सो दोन्हीकडे सेवाच करायचे, सो दोन्ही आपल्याला सेम वाटतं. सो ते वेगळं हे वेगळं. याची स्थापना कोणी केलेली आहे, नारायण मल्हार जोशी.
सो लोकांसाठी आवश्यक ते काम व जीवन उपलब्ध करून दिले, म्हणजे लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मग देवबंद स्कूल सो इस्लामचे जे काही फॅक्शन्स भारतामध्ये एस्टॅब्लिश झाले त्यापैकी एक महत्वाचा. सो मौलाना अबुल कलाम आझाद आपल्याला दिसतात. सो अशा नावाची माणसं आपल्याला दिसतात. पुढे आपण डिटेल बघूया. तिथं आपल्याला मग पुढे महत्वाचं दिसतंय बरं आणखीन एक सेवा समिती बॉईज स्काउट असोसिएशन. सो स्काउट आणि गाईड तुम्ही ऐकलंय. सो स्काउट हे मुलांसाठी असतं बरोबर ना, आणि गाईड कोणासाठी असते, मुलींसाठी असते. सो अगोदर ज्यावेळेस ते आलं होतं त्यावेळेस ते भारतीयांना घेत नव्हतं. ते म्हणत होते की भारतीय हे कमी दर्जाचे आहे, आम्ही स्काउट आणि गाईड हा कार्यक्रम भारतामध्ये राबवणार नाही. म्हणून भारतामध्ये आपलं स्वतःचं इंडियन स्काउट गाईड आलेलं आहे आणि त्याची स्थापना कोणी केलेली आहे, श्रीराम वाजपेयी. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, हा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला येऊन गेला. श्रीराम वाजपेयी 1915 ला आपण परवा दिवशी लिहिलेलं आहे. हिंदू महासभेची स्थापना आहे मदन मोहन मालवीय यांच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वुमेन्स इंडिया असोसिएशन मद्रास मध्ये आपल्याला दिसते. बहिष्कृत हितकारिणी सभा हा प्रश्न आय थिंक परवाच्या पेपरमध्ये काहीतरी होता याच्याशी संबंधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आणि त्याच्यानंतर हरिजन संघ आय थिंक हा होता. हरिजन संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी अहमदाबाद इथं केली आहे. ठीक. सो आता आपण धर्मवाईज जाऊया. हे आपण इन जनरल महत्वाच्या संस्था कुठल्या आहेत तुम्हाला एक ओळख परिणाम व्हावी याच्यासाठी आपण ते घेतो. आता आपण धर्मवाईज जाऊया. सो हिंदू धर्मातले समाज सुधारक आपल्याला समजून घ्यायचे. सो त्याच्यातले सगळ्यात महत्वाचे कोण आहेत तर राजा राम मोहन राय. ओके, राजा राम मोहन राय. सो बेसिकली यांनी आपण आताच बघितलं आत्मीय सभा 1815 ला स्थापन केली आणि त्याच्यातूनच मग काय केलेलं आहे, ब्राह्मण समाजाची स्थापना 1828. ओके. आणि मग त्यांनी ट्रस्ट ट्रस्ट डीड केले. ते ट्रस्ट डेड झाले, डेड नाही ते डीड आहे, डीड करतो ना आपण. ओके. सो ते ट्रस्ट स्थापन केलेले ब्राह्मण समाज. हा माणूस इतका हुशार होता लक्षात घ्या. अगोदरच्या काळामध्ये राजाराम मोहन राय यांनी ईस्ट इंडिया कंपनीत काम पण केलं. हा परीक्षेचा प्रश्न आहे. कुठला समाज सुधारक ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीत काम केलं, कोणी केलं होतं, राजाराम मोहन राय. बरं, यांना कोणत्या कोणत्या भाषा येतात हा प्रश्न राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला येऊन गेले. तर कुठल्या कुठल्या भाषा येतात, पर्शियन, अरेबिक, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू या सगळ्या भाषांचं काय आहे त्यांना ज्ञान आहे. काय त्याचं अच्छा तुम्ही विचारलं भाषा कुठल्या कुठल्या हिब्रू भाषा आहे जे इस्रायली आहे, ज्यू लोकांची जी काय हिब्रू आहे जुन्या काळापासूनची ती ते आपण हिब्रू भाषेचा काही विषय नव्हता ना, मराठी भाषेचा होता. आपल्याला व्याकरण हिब्रूचं शिकायचं आहे का, तुला कुठल्या कुठल्या माहिती आहे हिब्रू म्हणला का मुद्दा आवड सांगते पोरं काय काय असतात. ग्रीकांची मूळ भाषा आहे ती कुठली आहे, हिब्रू आहे. आणि मग परत तीच ज्यू लोकांनी परत वापरली. राजाराम मोहन राय आपल्याला दिसत. आता तुम्ही हिब्रू म्हणाल आफ्रिकेतली एखादी ना लँग्वेज शोधून काढा. सो एक लक्षात घ्या की इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला शिकवणारा माणूस हा टोटली परफेक्ट असा, कारण नो बडी इज परफेक्ट. पण तो डिलिव्हर करण्याचा प्रयत्न प्रामाणिक करतोय की हे जास्त महत्व, त्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न करतो. सो तो जर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न जर प्रामाणिक करत असेल तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, त्याला न्याय देणं गरजेचं आहे. मी उद्या म्हटलं जेवढे विचार आहेत त्यांनी लेक्चरला बस बाकीचे गंड पोरांनी येऊ नका, चालेल का असं. तर तसं नाहीये. सो जसं डिस्क्रिमिनेशन आपल्याला करता येईल तसं आपल्याला सुद्धा डिस्क्रिमिनेशन दुजाभाव तुम्ही करता कामा नये, हे फार गरजेचं आहे. ओके. सो ऑफकोर्स तेवढा ऍक्सेप्टन्स त्या शिक्षकामध्ये पण असणं गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच नव्या गोष्टी मला सांगतात, मला माहित नसतं. सो मी काय डेप्युटी कलेक्टर झालोय म्हणजे आता काय मला सगळं आता मला डायरेक्टली आता कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली, आता मला मोक्षच मिळणार डायरेक्ट असं आहे का, तसं नाहीच आहे. सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या माहिती आहेत, सांगायला आणि ऍक्सेप्ट करायला काही हरकत नसतं. ठीक आहे. सो यांच्या काळामध्ये महत्वाचं काय काय झालेलं ते आपण बघू. एक म्हणजे आपण बघितलेले 17वं रेग्युलेशन आलेलं आहे. विलियम बेंटिंग आणि सती प्रथा बंदी केलेली आहे 1829 काय. सो स्वतःची वहिनी सती केली आणि त्यांनी ते बघितलं होतं की भयानक दृश्य होतं
किंवा तिला बांधलेलं आहे. ओके, आणि मग त्याच्यानंतर ती जळत्या ह्याच्यातनं उठून पळतीये आणि मग लोकांनी काय केलेलं, भाले मारून मारून तिला मग त्याच्यावरती बसवलेलं आहे आणि तिला जिवंत झालंय. तुम्ही इमॅजिन करा. ओके, अशा नवऱ्यासाठी की जो आपल्यापेक्षा 60-70 वर्षांनी मोठा आहे, की तो नवरा असतो म्हणजे काय हेच माहित नाही आणि त्याच्यासाठी जिवंत जाळलं जातं. याचे एक लक्ष. तर ही प्रथा कुठून आली ऍक्च्युली? ही प्रथा कुठून आली? सती ही शिवशंकराची पहिली पत्नी. ओके, तिचा अपमान दक्ष प्रजापतींनी केला. ओके, कारण शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी तिने तपश्चर्या केली होती आणि बाकीचे सगळे देव श्रीमंत, अपर कास्ट, बरोबर आहे की शंकर स्मशानात राहणारा, चितेचं भस्म लावणारा, भूत पिशाच्यांबरोबर राहणारा असा माणूस नवरा म्हणून तो कसं काय स्वीकारू शकतो? सो हे दक्ष प्रजापतींनी भर सभेमध्ये म्हणजे सगळ्यांना आमंत्रण दिलं. दक्ष प्रजापती हा ब्रह्माचा मुलगा, ज्याच्यापासून मानवाची निर्मिती झाली, तो दक्ष प्रजापती असं त्याला म्हटलं जातं. ओके, सो ज्याचे जावई म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी 27 मुली चंद्राला दिल्या. ओके, सो चंद्र 27 नक्षत्र आहेत ना, ते प्रत्येक नक्षत्र म्हणजे का ओके त्याची एक मुलगी आहे असं मानलं जातं. ओके, आलं लक्षात. आणि मग चंद्र 27 दिवस ओके फिरतो, म्हणून तर हिंदू किंवा मुस्लिम कॅलेंडर जे आहे ते चंद्राच्या भ्रमणानुसार चालतं आणि म्हणून तो महिना 27 ते 28 दिवसांचा असतो. म्हणून तर एक अधिक मास घ्यावा लागतो, बरोबर आहे ना. सो 12 महिन्यामध्ये 3-3 दिवस जर सोडले तर साधारणपणे 30 दिवस भरतात आणि त्या 30 दिवसांचा एक महिना एक्स्ट्रा भरावा लागेल ना, तोच अधिक मास येतो. त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. जावयांना त्याच्यामध्ये काही मिळत नाही. काय म्हणा, अन्याय आहे, धर्माला धरून नाहीये, इथं नमूद करू इच्छित. काय नाही, काही देत नाहीत, काय जेवायला पण बोलवत. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला त्यावेळेस मग शिवशंकराचा अपमान झाला. सतीला न बोलवता स्वतः सती जाते आणि मग ती तो अपमान सहन न करून ते यज्ञकुंडामध्ये उडी. स्वतःच्या पतीचा अपमान म्हणजेच पतीची हत्या केल्यासारखी असा त्याचा अर्थ होतो. आणि मग ती त्या चितेमध्ये उडी घेते आणि मग शिवशंकर शंभू भयानक रुद्रावतार घेतात. आता ह्या सगळ्या पुराणातल्या कथा, ही कथा समजतात, हा इतिहास सांगत नाही. मग ते जटा आपटतात आणि वीरभद्राची निर्मिती करतात आणि मग हा वीरभद्र तांडव करतो आणि पहिला दक्ष प्रजापतीचं मुंडकं छाटतो आणि मग हा आकार निर्माण होतो. शिवशंकर सतीला लक्षात घ्या, शिवशंकर हा आपला इन जनरल माणसांचा देव आहे, कारण तो भोळा, ही फॅमिली पर्सन. ओके, कुठल्या देवांना मुलं आहेत मला सांगा बरं? जो आपल्या मुलात मुंडा बाळांबरोबर राहतो तो शिवशंकर आहे, म्हणून तर त्याला गोळासाम म्हणतात. ओके, किती का मोठा डेंजर राक्षस असतो शिवशंकर त्याला प्रसन्न होणार म्हणजे होणार आणि त्याला आशीर्वाद देणार म्हणजे देणार, कारण ओके ते त्याच्यासाठी बनलेले आहेत असं. सो म्हणून लक्षात घ्या, असंही मानलं जातं की शिवशंकर हा इथला आदी पुरुष होता आणि शिवशंकराला आधी मान्यता नव्हती म्हणजे वैदिक कालखंडामध्ये. मग नंतर त्यांना देवोंके देव महादेव मानलं गेलं. ओके, मग ते शिवशंकरांनी ते सतीला उचललेला आहे, तिची बॉडी प्रेत उचललेला आहे आणि मग ते भटकत राहिले. मग संहार संपलाय पृथ्वीवरचा आणि मग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन वाढायला लागले, माणसं मारायचीच बंद झाली तर आणि मग इम्बॅलन्स व्हायला लागला. मग काय केलेलं आहे, ओके विष्णूंनी सुदर्शन चक्र टाकलेलं आहे आणि त्या शक्तीच्या शरीराचे 52 तुकडे झाले आणि जे जिथे जिथे पडले तिथे काय तयार झालं, शक्तीपीठ तयार झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 तुकडे पडलेले आहेत. सो त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. एक माहूरचं पूर्ण आहे, दुसरं तुळजापूरचं आहे, तिसरं महालक्ष्मीचं आहे म्हणजेच आपलं कोल्हापूरचं आहे आणि अर्ध जे आहे तो कुठला आहे, सप्तशृंगीचा आहे. सो असे 3.5 असे सगळ्या भारतामध्ये किती आहेत, 52. सो ही प्रथा तिथून आली म्हणजे तो रेफरन्स दिला जातो, त्याच्या लक्षात. सो ही प्रथा बंद कधी झालेली, 1829 ला कायद्यानुसार. सो याच्यानंतर मग त्यांनी डेव्हिड हेअर आणि रॉय यांच्या प्रयत्नांनी कोलकात्यामध्ये हिंदू कॉलेज ची स्थापना झालेली आहे आणि तिथे त्यांनी पाश्चात्य शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्याच्यापुढे त्यांनी मग ख्रिस्ती एकेश्वर पंथ पाश्चात्य भौतिक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी 1818 ला अर्ज केला की तुम्ही सती प्रथा बंद कराल आणि त्याच्यासाठी मग त्यांनी सती प्रथा ही हिंदू धर्मात अस्तित्वातच नव्हती त्याचे पुरावे दिलेले ब्रिटिश गव्हर्नमेंट की हे आमच्या धर्मात नाहीये, हे कुठं सांगितलेलं नाहीये. हे नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इव्हॉल्व्ह झालेला जे स्त्रियांचं दमन करण्याच्या उद्देशानं ते निर्माण झालेलं.
आणि मग ते ब्रिटिशांनी ग्राह्य धरून मग विलियम बेंटिंगने आपण बघितलं की सती प्रथा बंदीचा कायदा केलेला आहे. ओके. याच्यानंतर मग आपल्याला त्यांच्या काळातली महत्वाची पुस्तके किंवा वर्तमानपत्रे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. ओके. सो 1803 चा त्यांचा पेपर आहे म्हणजे तुहफत उल मुहावदीन. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी आर्टिकल लिहिलं की एकेश्वरवाद्यांना भेट. ओके. पर्शियन भाषेत त्यांनी तो लिहिलं तुहफत उल मुहावदीन. कुठली भाषा आहे? फारसी. ओके. पर्शियन. त्याच्यानंतर मनाझुरतुल अड्यान पर्शियन भाषेतील विविध धर्मांची चर्चा केली. त्यानंतर प्रिसेप्ट्स ऑफ जीसस द गाईड टू पीस अँड हॅपीनेस म्हणजे ख्रिश्चन धर्माचा पण त्यांनी अभ्यास केला. त्याच्यानंतर 1822 मध्ये मॉडर्न इन्क्रोचमेंट ऑफ द एन्शियंट राईट्स ऑफ फिमेल्स अकॉर्डिंग टू हिंदू लॉ ऑन इनहेरिटन्स म्हणजे फोन असतोय का? ठीक आहे. सो त्यांनी हे ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल की जे हिंदू स्त्रियांचे अधिकार होते हे टप्प्याटप्प्याने ते अधिकार कसे कमी होत गेले आणि स्त्रियांना कसं दासी किंवा गुलाम कसं होत केलं गेलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी लेख लिहिलेला आहे 1822 मध्ये. त्याच्यानंतर मिरातुल अखबार हे त्यांचं साहित्य म्हणजे हा पेपर होता पण ते साप्ताहिक होते. दर आठवड्यातनं एकदा तो प्रकाशित व्हायचा आणि तो पर्शियन भाषेमध्ये मिरातुल अखबार. सो हा परीक्षेचा प्रश्न आहे. आपल्याला वाटतं की राजाराम मोहन राय आणि मिरातुल अखबार हे काय मॅच होणार नाही पण मिरातुल अखबार हा त्यांचा पेपर आहे. ठीक आहे. बरं यातला काही पार्ट आपल्याला नोट करायचा. ठीक आहे. तर लाईटला आपण रिवाइज करूया. राजाराम मोहन राय सो बेसिकली 1772 ते 1833 आपण सगळे नाही काही निवडकच लिहिणार आहोत बाकी आपल्या पुस्तकांमध्ये आहे. आधी रिवाइज करूयात. सो राजा राममोहन राय मागचा फायदा वाटतो लावा की तुम्हाला गरम होत नाही गरज. ठीक आहे. सो राजा राममोहन राय जे आहेत ओके त्यांना राजा हा किताब कोणी दिलेला आहे? दुसरा यांनी दिलेला आहे. सो राममोहन राय हे त्यांचं मूळ नाव. याला आपण काय म्हणतो? आधुनिक भारताचे फादर ऑफ मॉडर्न इंडिया. मॉडर्न ब्रिटिश इंडिया. द फादर ऑफ मॉडर्न ब्रिटिश इंडिया कोण? डलहौसी आहे ज्यांनी ब्रिटिशांसाठी भारत निर्माण केला आणि ज्याने भारतीयांसाठी भारत निर्माण केला त्यातले कोण आहेत? हे राजा राममोहन राय. सो राजा राममोहन राय यांना कोणत्या कोणत्या भाषा येत होत्या त्या आपल्याला एक नोट करायच्या आहेत. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय स्थापन केलेली आहे? आत्मीय सभा. किती? 1815 आणि मग त्याच्यातून काय झालेलं आहे? ब्राह्मो समाज 1828. त्याच्यानंतर मग सतीप्रथा बंदीचा कायदा तरी किती आहे? कायदा नंबर 17 1819. तो एक पार्ट आपण बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा पेपरचं नाव आपल्याला द्यायचं. काय नाव त्यांच्या पेपरचं? मिरात उल अखबार आणि कुठल्या भाषेतला आहे तो? फारसी पर्शियन. लिहून टाका. लिहून टाका. जे जे समजले ते लिहून टाका. जॉईन विदिन फ्यू सेकंड्स. डायरेक्ट गमच दिलाय तुम्ही. न बघता लिहा हर्षदा. जे आठवतंय ते लिहा. जे आठवत नाही ते मला विचार. माणसाचं नाव काय? मग अवघड आहे. आणखी एक हिंदू कॉलेजची स्थापना पडली 1817 मध्ये. हिंदू कॉलेजची स्थापना 1817 डेव्हिड हेयर यांच्यामध्ये. डेव्हिड हेयर. साप्ताहिक कुठलं त्यांचं? मिरातुल अखबार. कुठल्या भाषेत आहे? पर्शियन. फारसी किंवा पर्शियन.
सर ते पहिले ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे पहिले नाही, पण त्यांनी ईस्ट इंडिया समाज सुधारक अशी तिथे ईस्ट इंडिया कंपनीत त्यांनी काम केलं. ऑफिस तर उद्यापासून आहात ना? आपण थोडस टायमिंग पण थोडस अलीकडे घेऊया. 1-2 दिवस फक्त मला द्या. किती भाषा त्यांना येत आहेत? ह्या की जेवढ्या आठवतात, फारसी, अरेबी, फ्रेंच, हिब्रू, ग्रीक, लॅटिन, संस्कृत, तर संस्कृत तर यायलाच पाहिजे. आणि बंगाली त्यांची मातृभाषा. लिहिलं का? हे बघून लिहिण्यासाठी नाहीये, तुमच्या एकदा हाताखाली गेलं की ते कायमस्वरूपी लक्षात राहील, याच्यासाठी आहे. ठीक आहे. ते फक्त languages आहेत. एखादं नाव नाही आठवलं, परीक्षेत आठवत. फक्त परीक्षेमध्ये काय करतात, स्पॅनिश हा शब्द इन्क्लूड करतात. स्पॅनिश भाषा येत होती का? बाहेर आहे का? सो आता आणखीन एक गोष्ट, त्यांनी उपनिषदांचा, वेदांचा आणि उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे. ओके. सो त्याचं बंगालीमध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट केलेली त्यांची काय, संवाद कौमुदी, याच्याबद्दल आपल्याला लिहायचं. संवाद कौमुदी काय आहे, तर भारतीय हे एकमेव पहिलं असं आहे की जे भारतीयांनी संपादित केलेलं आहे, भारतीयानंच प्रकाशित केलेलं आहे आणि भारतीयानंच चालवलेलं आहे. असं पहिलं वृत्तपत्र कुठलं असेल तर संवाद कौमुदी, जे कुठल्या भाषेमध्ये होतं, बंगाली भाषेमध्ये, जे की साप्ताहिकाच्या स्वरूपात आलेलं आहे. तो संवाद कौमुदी की सो रिटर्न, प्रोड्यूस अँड डिरेक्टेड बाय म्हणतो मी, तसं आहे. सो संपादित केलेला आहे, प्रकाशित केलेला आहे आणि चालवलेला आहे. संवाद कौमुदी. संवाद कौमुदी. ठीक आहे. ओके. सो आपण ऑलरेडी बघितलंय की त्यांना सम्राट अकबरांनी काय केलेलं आहे, दुसरा यांनी राजा हा खिताब दिलेला आहे, आपण बघितलेला आहे. बरोबर. सो 1830 ते 33 अकबर दुसऱ्याचा प्रतिनिधी म्हणून ते 3 वर्ष कुठे राहिलेले आहे, लंडन मध्ये राहिलेले आहे. ओके. सो भारतातील पत्रकारितेचा जनक असं मानलं जातं त्यांना. ओके. त्याच्यानंतर 1833 ला त्यांचा मृत्यू आहे विल्यम चार्लच्या दरबारामध्ये. ओके. आणि त्यांची समाधी कुठे आहे, ब्रिस्टॉल. ब्रिस्टॉल कुठे आहे, इंग्लंडमध्ये. 1833 ला विल्यम चौथा याच्या दरबारात होते ते. कोणाचा दूत म्हणून, अकबर दुसरा, अँबॅसेडर. ठीक आहे. ब्रिस्टॉल. काय झालं सर? विल्यम फोर्ड. चार्ल्स लिहिलं का? तो कुठला आणला? ठीक आहे. ठीक आहे. ओके. पुढे बघा, धर्मसभा. धर्मसभा पण ऑलरेडी बघितलेला. धर्मसभा राधाकांत देव. ओके. सो ही नाव फक्त घ्या, धर्मसभा राधाकांत देव. आणि बॅक्स करून लिहायचं, ब्राह्मण समाजाला विरोध म्हणून. अठराशे 29, 28 ला ब्रह्मसमाज, 29 ला लगेच धर्मसभा. आता याच्यानंतर आपल्याला दिसते ती म्हणजे तत्वबोधिनी सभा. तर आधी समजून घ्या,
या तत्वबोधिनी सभेचं आधीचं नाव आहे तत्वरंजन सभा. आता हे कोणी सभा स्थापन केलेली आहे? रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली आणि म्हणजे यांचा मृत्यू पश्चात ब्राह्मण समाजाची धुरा यांनी सांभाळली. पण त्यातून त्यांना जे वाटलं की नाही आपले काही तत्व वेगळी आहे, त्याच्यासाठी त्यांनी तत्वबोधिनी सभा वेगळी केलेली आहे. ठीक आहे. सो 1943 ला त्यांनी काय केलेलं आहे, ब्राह्मण समाजाशी ते परत संलग्न झाले आणि काम कशावरती? विधवा विवाह, स्त्री शिक्षण आणि त्याच्यानंतर बहुपत्नी प्रथा. ओके, म्हणजे खूप लग्न केली जातात, बहुपत्नी प्रथेला विरोध केलेला. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तत्वबोधिनी पत्रिका हे मासिक आहे आणि ब्राह्मधर्म हे धार्मिक पुस्तक लिहिले. याच्यामध्ये कसं आहे की उपासना कशी करायची, सो हे त्यांनी म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये उपासनेची जी काय पद्धत आहे, आता हे ब्राह्मण समाजामध्ये आली नव्हती, ही आणली. ही कोणी आणलेली आहे? देवेंद्रनाथ टागोरांनी आणलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तत्वबोधिनी स्कूलची स्थापना आहे, अक्षय कुमार दत्त आपल्याला दिसतं. तो हे काय घ्यायची गरज नाही. सो द्वारकानाथ टागोर, ओके, देवेंद्रनाथांनी ब्राह्मण समाजाचं नेतृत्व केले. द्वारकानाथ टागोर हे परत आपल्याला दिसतात, त्यांचे चिरंजीव दिसतात. सो आपल्याला काय लिहायचं आहे आता? आपलं फक्त तत्वबोधिनी सभा कधी स्थापन केलेली? 1839. आणि ब्रह्म उपासना ओके कशी करावी हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. एवढंच नाही. हा, आणि काम कशावरती केलं ते लिहा. विधवा विवाह, स्त्री शिक्षण आणि बहुपत्नी प्रथा विरोध. लिहिलं? सो आपण जे समजत होतो थोडस माझी गरज झाली. ऍक्च्युली द्वारकानाथ टागोर हे काय आहेत? आजोबा आहेत. आणि देवेंद्रनाथ टागोर काय आहेत? हे वडील आहेत. सो स्त्री शिक्षण बहुपत्नी प्रथेला